दुपारचे 4:11 होत आहेत आणि आम्ही इथे शेगाव इथे विदर्भातील शेगाव इथे एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे श्री संत गजानन महाराजांचं. दुरून दुरून ते भक्तगण येतात, भक्तगण भाविक येतात आणि ही आमच्या मागे एक ट्रेन आहे, तुम्ही बघू शकता. फार वर्षानंतर आज आम्ही शेगावला आलेलो आहोत आणि आजचा दिवस आम्ही तुमच्याबरोबर आहोत. चालूया पुढे. मित्रांनो, रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर शक्यतो गजानन महाराज संस्थानची बस आपल्या स्वागतार्थ म्हणजेच भाविकांना घेण्याकरिता आलेली असते. कधी कधी काही यांत्रिक बिघाडामुळे आली नसेल तर ऑटो आहे ना आपल्याकरिता. रात्रीची किंवा पहाटेची वेळ असल्यामुळे चार्जेस हे डबल असतात, म्हणजेच ₹10 ऐवजी ₹20. नो प्रॉब्लेम. आम्ही दोघं मित्र, मी आणि किशोर, दोघंही ऑटोने गजानन महाराज भक्तनिवासाकडे पोहोचलो. पण तिथे गेल्यावर कळालं की यात्रेकरूंची भरपूर मोठी वेटिंग आहे, म्हणून माझा मित्र किशोर तिथंच वेटिंग आणि आराम करत बसला. मी माझा टूथब्रश, टूथपेस्ट व हेअर ऑइल या 3 वस्तू घरीच विसरलो होतो. म्हणून विचार केला अर्ली मॉर्निंग वॉक होईल आणि शूटिंगही घेता येईल व विसरलेल्या वस्तूंची खरेदी देखील करता येईल. म्हणून मी पुढे चालत गेलो. मला आवश्यक वस्तू या फक्त एका पान स्टॉलवरच मिळतात हे मला एका व्यक्तीने सांगितलं होतं. तो स्टॉल सकाळी शक्यतो 6 वाजता उघडतो. पान स्टॉलचं नाव त्या व्यक्तीला माहीत नव्हतं, म्हणून चालत चालत विचारत पुढे गेलो. मित्रांनो, हा मे महिना जरी असला तरी यावर्षी या महिन्यात बऱ्यापैकी भरपूर ठिकाणी भरपूर पाऊस झालेला दिसत होता. शेगाव इथे सुद्धा बराच पाऊस झालेला दिसत होता, म्हणून थंड हवेची झुळूक जाणवत होती. तब्बल 26 वर्षानंतर मी आज शेगाव इथे आलो, त्यामुळे मला इथं सर्व काही बदललेलं दिसत आहे. अर्थातच सर्व काही नवीनच असल्यासारखे जाणवत आहे. मित्रांनो, या पॉईंटकडून डावा मार्ग सरळ वारकरी निवासस्थानाकडे जाणारा आणि उजवा मार्ग महाराजांच्या मंदिराकडे जाणारा. मी डाव्या मार्गानेच पुढे निघालो, कारण यावेळेस मला माझ्या आवश्यक वस्तूंची खरेदी गरजेची होती. वाटेतच कोणीतरी मला सांगितलं त्या पान स्टॉलचं नाव पूजा पान स्टॉल आहे. चला, सकाळ सकाळी पहिली गुड न्यूज मिळाली. पान स्टॉलचं नाव सापडलं. आता पान स्टॉलसुद्धा सापडेल यात शंकाच नाही. दुकानांची असलेली विद्युत रोषणाई खरोखरच आकर्षक वाटत आहे. मित्रांनो, रस्त्याच्या दोघं साईडने खाण्यापिण्याचे स्टॉल्स व दुकानं तशी भरपूर आहेत इथं. आणि शेगावची कचोरी तर फारच फेमस आहे. परतीच्या वेळेस कचोरीचा सुद्धा मित्राबरोबर आनंद घेऊ. सध्या तरी पूजा पान स्टॉलचा शोध घेऊ. आफ्टर ऑल पान स्टॉल सापडला. स्टॉल मालक आपली दुकान नुकतीच उघडत होता. मनाला मनमुराद आनंद झाला. वस्तू मिळाल्यानंतर दिल गार्डन गार्डन हो गया. बघा, याच त्या वस्तू, टूथब्रश, टूथपेस्ट आणि हेअर ऑइल. मित्रांनो, हे आहे श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव प्रवेशद्वार. मला आवश्यक असलेल्या वस्तू विकत घेऊन परत भक्तनिवासाकडे निघालो. मित्र किशोर माझी वाटच बघत होता. भक्तनिवास हे फक्त फॅमिलीकरिता अलाउड आहे. सोबत आधार कार्डसुद्धा अनिवार्य आहे. तशी आम्हाला आवश्यकता होती ती फक्त सकाळच्या प्राथमिक नित्यकर्माची. म्हणून आम्ही आमचा विचार बदलला आणि आम्ही दोघं सरळ 1 किलोमीटर अंतर पायी चालत वारकरी निवासस्थान इथं पोहोचलो. तिथं सकाळची प्राथमिक नित्यकर्म आटोपून बाहेर आलो. मित्रांनो, इथं वारकरी निवास अंतर्गत व परिसरात व्यवस्थापन व स्वच्छता मनाला खरोखर दिलखुश करणारी होती. त्याकरिता श्री गजानन महाराज संस्थान यांचे मनपूर्वक धन्यवाद. आम्ही दोघं मित्र आमच्या सॅक घेऊन सरळ महाराजांच्या मंदिराकडे निघालो. वाटेत एका फूड स्टॉलच्या खाद्य सुगंधाने आम्ही आकर्षित झालो व इडली सांबर मेदूवडा खाऊ लागलो फडाफडा. नंतर घेतला चहाचा आनंद. झाली सकाळची न्याहारी. जय हरी जय हरी जय हरी. मित्रांनो, मंदिर प्रांगणाच्या बाहेर आम्ही न विसरता महाराजांकरिता एक फुलमाळ आणि प्रसाद म्हणून एक साखर पुराण्याचं पॅकेट घेतलं, कारण मंदिर प्रांगणाच्या आत या वस्तू मिळत नाहीत. आता आम्ही दोघं मित्र श्री संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात पोहोचलो. आम्ही आमच्या सॅक्स, बॅग्स अँड लगेज काउंटरला जमा केल्यात व महाराजांच्या दर्शनार्थ
रांगेत उभे राहिलो. सकाळपासून पावसाची झिमझिम सुरू होती, त्यामुळे मे महिना जरी असला तरी उन्हाळा जाणवत नव्हता. हवेत बऱ्यापैकी गारवा वाटत होता. भाविक भक्तगण अगदी प्रसन्न मनाने गणगण गणात बोते हे नामस्मरण करून पुढे पाऊल टाकत होते, तर काही श्री संत गजानन महाराज की जय म्हणत पुढे जात होते. मित्रांनो, समस्त अबालवृद्ध भाविक भक्तगणांच्या चेहऱ्यावर हर्षोल्लास व आनंद दिसत होता. बघा मित्रांनो, किती सुंदर व्यवस्थापन इथं केलेलं आहे. म्हणजे कधीकधी जर भाविक भक्तगण जास्त संख्येने उपस्थित असतील तर प्रत्येकाला ओढीत उभे राहून महाराजांचे व्यवस्थित दर्शन करता यावे याची सुद्धा इथे काळजी घेतली गेली आहे. अप्रतिम, सुंदर, मनमोहक, आकर्षक. मित्रांनो, हे स्वप्न नाही, हे सत्य आहे. हे आपल्या संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. मित्रांनो, चालत चालत आम्ही कधी खाली उतरलो आणि कधी महाराजांच्या गाभाऱ्यात शिरलो हे आम्हाला कळलंच नाही. आणि अचानक आम्ही महाराजांच्या समोर पोहोचलो. गणगण गणात बोते संत गजानन महाराज की जय. मित्रांनो, गाभाऱ्यातून महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही वरती आलो. बहुतेक क्षमा असो मित्रांनो, तिथं फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नव्हतं, म्हणून आम्ही मंदिराच्या बाहेर थोडे फोटो आणि थोडी व्हिडिओ शूटिंग घेतली. यात्रेकरूंचे आनंदित चेहरे बघून आमचा आनंद देखील द्विगुणित होत होता. मित्रांनो, ही प्रसन्नता, हा आनंद आज आम्हाला मिळाला आहे तो फक्त श्री संत गजानन महाराजांमुळे. गणगण गणात बोते. मित्रांनो, मंदिराच्या या भक्तिछत्रस्थानी आम्ही थोडा वेळ बसलो, महाराजांचं नामस्मरण केलं आणि तेथून महाप्रसादालय भवनाकडे निघालो. बघा मित्रांनो, ही आहे महाप्रसादालय भवनाची स्वच्छ सुंदर इमारत. आपली एक आठवण अविस्मरणीय असावी म्हणून एक सेल्फी आम्ही तिथं क्लिक केला. नंतर आम्ही महाप्रसादालय भवनात प्रवेश करून रांगेत उभे राहिलो. मित्रांनो, महाप्रसादालय भवनात प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतो हा एक सुंदर सुयोग्य देखावा. माता अन्नपूर्णा महादेवाला अन्नदान करत असताना. बघा मित्रांनो, हे आहे आपल्या महाराजांचं स्वच्छ सुंदर भव्य दिव्य अन्नछत्रालय. मित्रांनो, महाप्रसाद घेण्याआधी आणि नंतर महाराजांचं दर्शन घ्यायला विसरू नका. गणगण गणात बोते. मित्रांनो, हे आहे सेवाधारी श्री नारायण महाराज आणि सेवाधारी श्री बाळाभाऊ महाराज मंदिर. या मंदिराच्या बाहेर आम्ही थोडा वेळ बसलो आणि आनंद सागर येथे जाण्याचा प्लॅन केला. तिथून निघण्याआधी एक सेल्फीसुद्धा क्लिक केला आणि मंदिर प्रांगणाच्या बाहेर प्रवासी ऑटोने आम्ही दोघं आनंद सागर इथे निघालो. प्रति व्यक्ती 20 रुपये या दराने 15 ते 20 मिनिटात आम्ही दोघं आनंद सागर येथे पोहोचलो. सुस्वागतम, स्वच्छ सुंदर आकर्षक व मनमोहक आनंद सागर. मित्रांनो, इथं आल्यानंतर मनाला खरोखरच शांती आणि प्रसन्नता वाटली. त्याचबरोबर मनाला एक अभिमानसुद्धा वाटला. माझा महाराष्ट्र देवभूमी, माझा महाराष्ट्र संतभूमी, माझा महाराष्ट्र वीरभूमी. बघा मित्रांनो, या आहेत आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या भारतातील थोर संतांची शिल्पकृती. मित्रांनो, या थोर संतांचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही. यांच्यामुळेच आज आपण आनंदित जीवन जगत आहोत. मित्रांनो, या संतांनी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून जीवनाचा खरा आनंद दाखवलेला आहे आणि हा आनंद वर्षानुवर्षे, युगानुयुगे आपल्या पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, अगदी एका आनंद सागरसारखा. मित्रांनो, या परिसराला त्या ठिकाणी आध्यात्मिक केंद्र असं म्हणतात. मित्रांनो, आनंद सागर इथं पोहोचल्यावर आम्हाला कळालं की इथं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. त्यामुळे इथले कारंजे आणि लाईटिंग सध्या बंद अवस्थेत आहेत. रिनोव्हेशनला जवळपास 2 वर्ष लागतील. नो प्रॉब्लेम. तरीसुद्धा आम्हाला तिथं गेल्यावर भरपूर आनंद मिळाला. मित्रांनो,
सुंदर आर्टिफिशियल वॉटर फ्लो. मध्यभागी आपले संत गजानन महाराज आपल्या दर्शनार्थ गणगण गणात बोते. मित्रांनो, इथं आल्यावर समस्त यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर फक्त आनंद दिसत होता. मित्रांनो, ही आठवण अविस्मरणीय असावी म्हणून अजून एकदा सेल्फी क्लिक केला. या समस्त महान थोर संतांचा आशीर्वाद आपल्यावर, आपण सर्वांवर सदा सर्वदा असावा याच प्रार्थनेसह आम्ही तिथून पुढे निघालो. तिथून बाहेर निघाल्यावर आम्हाला दुरून एक मंदिर आकर्षित करत होतं. तिथं गेल्यावर कळालं हे मंदिर आहे श्री साक्षी गणेश मंदिर. बघा मित्रांनो, योग संयोग, संत गजानन महाराजांचं नाव गजानन आणि आपल्या बाप्पांचं नावसुद्धा गजानन. बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही थोडं पुढे निघालो आणि एक सुंदर नयनरम्य निसर्गरम्य वातावरणात आम्ही पोहोचलो. बघा मित्रांनो, किती सुंदर निसर्गरम्य नयनरम्य ही नदी, आपल्या अंतःकरणाला आनंदित करणारी ही नदी. मित्रांनो, या नदीच्या तीरावरून पलीकडच्या तीरावर सुद्धा एक सुंदर आकर्षक मंदिर दिसत आहे. मित्रांनो, या धावपळीच्या जगात आपण कुठे जगत आहोत याचं आपल्याला भानच नाही. या धावपळीच्या जगातून थोडं बाहेर निघा, निसर्गाशी नातं जोडा, आध्यात्मिकतेशी नातं जोडा. आपल्याला फक्त आनंद आनंद आणि आनंदच मिळेल. त्यानंतरच आपलं जीवन आनंद सागर होईल. मित्रांनो, फार वर्षानंतर आज आम्ही शेगावला आलो. श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आनंद सागर इथे आलो. इथे सुद्धा मनाला फार प्रसन्नता वाटली. मित्रांनो, इथली सगळी व्यवस्था बघून आम्हाला खरोखर मनाला शांती, प्रसन्नता आणि पवित्रता वाटली. त्याकरता श्री संत गजानन महाराज ट्रस्ट आणि समस्त कर्मचारी वृंद यांना माझ्यातर्फे फार फार धन्यवाद, अनंत आभार. गणगण गणात बोते, संत गजानन महाराज की जय. इथून निघण्याआधी आपण समस्त दर्शकांचे सुद्धा फार फार धन्यवाद. आपणही आपल्या परिवारासह शेगावला या आणि आपला आनंद द्विगुणित करा.